नमस्कार मैत्रिणींनो, तूही रे माझा मित्र या मालिकेतील पुढील भागामध्ये आता ईश्वरी इथे किचनमध्ये आवरावर करत असते आणि अचानक राकेश या पाठीमागे येऊन उभा असतो. तर ती डचकते आणि म्हणते, राकेशजी हे काय आहे? तर तो काही नाही गं, आज दसरा आहे ना, तर तुझ्याकडून सोनं घेण्यासाठी आलो आहे. तर ती म्हणते, मी तुम्हाला सोनं वगैरे देणार नाही आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही किचनच्या बाहेर व्हा, नाही तर मी उगाचच आरडाओरडा करेन. तर तो अगं एक मिनटं, आरडाओरडा करू नकोस. आरडाओरडा करून काही होणार नाही, मी तुला रात्रीच समजावून सांगितलं आहे की नाही बरं. तर ती शांत होते आणि लगेच काय होतं, तो म्हणतो, ठीक आहे, तुला मला दसऱ्याला सोनं द्यायचं नसेल तर माझी इंदुरी जिलेबी मला थोडीशी जिलेबी चारली ना तरीही चालेल. आता राकेशचं हे काही वागणं आहे हे ईश्वरीला अजिबात पटत नसतं, म्हणून तीच तिथून किचनमधून पटकन बाहेर पडते. तर इकडे आता पूजेची तयारी झालेली असते. अर्णव आणि ईश्वरी दोघं मिळून मस्त देवीची पूजा करतात. तर लगेच तिला अर्णव म्हणतो, ह्या वर्षी तू देवीकडे काय मागणार आहेस? तर ईश्वरी म्हणते, जे लोक ना ह्या जगामध्ये राहण्याच्या लायकीचेच नाही किंवा जे लोक इतरांना त्रास देताना अशांचा नाश करण्याची मला देवीने शक्ती देवो, हेच मी मागणार आहे. तर अर्णवची बहीण म्हणते, हे बघ, तू जे देवीकडे मागितले ना ते देवी तुला नक्की देईल आणि तुझी इच्छा नक्की पूर्ण करेल. आता ईश्वरी राकेशला घराबाहेर काढू शकेल का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघायला लागणार आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.